त्या माणसाला खून केलाय संतोष भाईचा, इतका सज्जन माणूस खून करणार केलाय आणि ह्यो म्हणतो मला आरोपीची आठवण येते मतासाठी। याचा अर्थ तू आणि तेव एक आहे। याला सहआरोपी फडणवीस साहेबांनी अजितदादांनी करायचं, मग मात्र तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग देतो। आणि असलं ठोता कशाला, त्याला काय कोणी केलं आता? स्टार पंक्चर का काहीतरी केलं आता त्याला। बघा हे अजित पवार त्याला राज्यात काहीतरी केलं स्टार पंक्चर का काय करून। म्हणजे बघा इतके नीच वृत्तीच्या माणसाला, इतक्या घाण प्रवृत्तीला तुम्ही असं बनवता। कोणची जात सोडली हो? दाखवा बरं मला परळीतली कोणची जात सोडली? वंजाऱ्याची सोडली, मराठ्याची, दलित मुस्लिमाची, मारवाडीची, जैन, धनगराची, लमानीच्या आता एक महिलेला जाऊन ह्या महिन्याखाली गाडी खाली चिंगरीला जाऊन एक तिथं कोणीतरी सोनार समाजाचा माणूस आहे, त्याला तर भोगशीलच जाऊन। कोणता परळीतला कोणता माणूस सोडला यांनी? आणि याला अजित पवार सांभाळणार? अजित पवारांचा चांगला पक्ष चल डाग लावून घ्यायला लागली ती असलं नासक सांभाळून। त्यांच्या पक्षात काय चांगले नेते नाहीत का दुसरे सांभाळायला? अजित पवारांच्या ओबीसीचे नेते नाहीत का दुसरे चांगले? ते सांभाळा, ते मोठे करा ना, तुमचा पक्ष मोठा होईल ना। असलं नासक कसा सांभाळता येईल? नाही आता यांचा आम्ही नेटोबा आम्हीच करतो, त्याशिवाय आम्हालाच पर्याय नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं प्रकरण जे आहे ते न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, मग न्यायालयाच्या वतीनं हे प्रकरणाला निर्णय होते असं आपल्याला वाटतं का हलवण्यासाठी? आणखीन आरोपीच अटक नाही। मला तरी वाटतं धनंजय मुंडेला सहआरोपी करून अटक केल्याशिवाय चार्ज फ्रेम करत नाहीत असं अंदाजा दिसतो फडणवीस साहेब। त्याला अटक करतील या आशा बाळगतो आम्ही जरा ह्या महिन्यात। जर त्याला सहआरोपी करून अटक केलं तर मग मात्र न्याय मिळत नसता फडणवीस साहेबांचा असा अर्थ होईल की फडणवीस साहेबच आरोपींना सोडून द्यायला लागले। अजित पवार तर आरोपीतच मिक्स, त्यांना अटक करावं म्हणून काय आंदोलन उभं करणार? आता जशाल तसंच वागावं मी म्हणतो। कवरच आता असे मेणबत्त्या घेऊन पळावं। 8 वर्ष संतोष भाईचं प्रकरण, अरे खून करणं, तोंडापर्यंत मुतणं तुमच्या नीच अवलाद, तरी आता कवर मेणबत्त्या घेऊन चालावं आम्ही कुठं तरी? आता नुसतेच क्षेत्रीय मराठी म्हणून तरी काय होते का? मग धडाधड पोरं मारून टाकायला लागले, काळ निळ केले हाणून, तोंडात मुतले, इतकी नीच प्रवृत्तीची पायदाशी। कवर मेणबत्त्या जाळावा आम्ही तरी त्यालाच आठवण येते त्याची। इतकी क्रूर हत्या करणाऱ्याची याला आठवण येते, म्हणजे ह्यो किती नीच। कवर मेणबत्त्या जाळायचे रे? तुम्ही आरोपी सुटू द्या, मग सांगतो तुम्हाला बी, सगळ्यात त्याला बी सांगतो, टोळीकडे बी बघतो। चलो धन्यवाद। बरं बघतो भाषणच कव्हर करावं।